16 मार्चपासून देशभरात लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाली आहे। जालन्यात महापालिकेच्या वतीने आचारसंहितेचे भंग होणार नाही या अनुषंगाने सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येते। 72 तासात जालना महापालिकेने नागरिकांना त्यांच्या घरावर आणि सार्वजनिक ठिकाणी असणारे राजकीय पक्षांचे ध्वज, जाहिराती, फ्लेक्स, बॅनर, भित्तीपत्रके काढून टाकले आहेत। शिवाय नागरिकांनी आचारसंहिता कायद्याचे भंग होईल असे वर्तन करू नये, असे झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर म्हणाले। कशी व्यवस्था 16 तारखेला दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लोकसभेची सुरू झालेली आहे। पहिल्या 24 तासामध्ये, 48 तासामध्ये आणि 72 तासामध्ये, म्हणजे पहिल्या 72 तासामध्ये आपण नागरिकांना त्यांच्या घरावर असणारे, सार्वजनिक ठिकाणी असणारे राजकीय पक्षाचे ध्वज, जाहिराती असतील, फ्लेक्स असतील, बॅनर्स असतील, भित्तीपत्रक असतील, भित्तीचित्र असतील, हे सर्व जे डिफेसमेंट ॲक्टमध्ये परवानगीशिवाय काही असेल अशा सर्व गोष्टी काढून घेण्याचं आवाहन केलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या मार्फतही या सर्व गोष्टी काढून घेतलेल्या आहेत। आज 3 वाजता 72 तास होतील आणि या तासानंतर जेव्हा केव्हा जर एखाद्या ठिकाणी अशा स्वरूपाचं विदाऊट परमिशन एखादं जाहिरात स्वरूपात काही दिसेल तर त्या संदर्भात महापालिकेच्या वतीनं आचारसंहिता भंगासंदर्भातची कारवाई त्यावर प्रस्तावित केली जाईल। याचबरोबर महानगरपालिकेच्या मार्फत जी काही विकास कामं चालू आहेत, तीच कामं चालू राहतील। जी कामं चालू नाहीत ती कामं चालू करता येणार नाहीत। त्या संदर्भात आम्ही ठेकेदारांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि विशेषतः झेंडे, बॅनर्स आणि पोस्टर्स या संदर्भातच नागरिकांचं तक्रारी प्राप्त होतात। याबाबत माझं सर्वांना आव्हान आहे की महापालिकेनं किंवा आचारसंहितेसाठी माननीय जिल्हाधिकारी सरांनी आरवणी जी व्यवस्था केलेली आहे परवानगीसाठीची, त्या व्यवस्थेव्यतिरिक्त किंवा त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही स्वरूपाचं प्रचाराचं मटेरियल, कोणत्याही स्वरूपाचं चिन्ह, जाहिरात स्वरूपामध्ये प्रदर्शित करू नये। तसं केलेलं आढळल्यास, तशी तक्रार प्राप्त झाल्यास आचारसंहिता भंगासंदर्भातचे कारवाई केली जाईल। सर, आजही बऱ्याचशा ठिकाणी शहरामध्ये ध्वज दिसून येत आहेत, तर आपण काय आवाहन करावं? राजकीय पक्षाचे ध्वज 100% आपण काढलेले आहेत। जरी त्या व्यतिरिक्त कुठं दिसतील तर आम्ही ते काढून घेतो आहे। आता येणं 2-3 तास बाकी आहेत। त्यानंतर जर कुठे दिसले तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्ट्रिक्ट सूचना आहेत। जर काढायचे राहिले, संबंधितांना काढायला सांगायचं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्या संदर्भात कायद्यानं अभिप्रेत असणारी कार्यवाही करायची। जसं की कुणी जर बळाचा वापर केला, ध्वज काढू दिला नाही आणि तो जर आचारसंहितेचा भंग करत असेल तर त्या संदर्भात गुन्हे दाखल होतील।